नमस्कार। मागच्या एक वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा महाराष्ट्रात जे काही घडलं म्हणजे ती लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो की महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा ओबीसी वाद असो की नुकताच झालेला नवीन सरकारचा शपथविधी असो की मंत्र्यांचा शपथविधी असो, हा संपूर्ण घटनाक्रम घडत असताना तीन फॅक्टर महाराष्ट्रात खूप ताकदीनं किंवा खूप जोरानं चालले आणि ते तीन फॅक्टर म्हणजे मुंडे फॅक्टर, भुजबळ फॅक्टर आणि जरांगे फॅक्टर। खरं तर 6 महिन्यापूर्वी संपूर्ण भारत देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले। देशात भाजपचा आणि महायुतीचा मोठा विजय जरी झाला असला तरी महाराष्ट्रात भाजपचा मोठा पराभव झाला आणि जेव्हा त्या निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा कुठेतरी जरांगे फॅक्टर भुजबळ आणि मुंडे फॅक्टरपेक्षा कितीतरी पटीनं जास्त वरचढ आहे अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला झाली आणि त्या निवडणुकीत कुठेतरी मुंडे फॅक्टर आणि भुजबळ फॅक्टर नेस्तनाबूत झालाय का अशा प्रकारच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाल्या। त्यानंतर 6 महिन्यांनी म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि जे काही लोकसभेचे निकाल होते त्यापेक्षा अत्यंत उलटे त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले। महाराष्ट्रात महायुतीला मोठं संख्याबळ मिळालं आणि हे संपूर्ण घडत असताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या। त्या म्हणजे ज्या पंकजा मुंडेंचा लोकसभेत पराभव झाला त्या पंकजा मुंडेंना भाजपनं नेमकं विधान परिषदेत देऊन एवढी मोठी ताकद का दिली। दुसरी गोष्ट, ज्या पंकजा मुंडेंना मागच्या 5 वर्षात भाजपनं किंवा महायुतीनं वारंवार डावललं होतं त्याच पंकजा मुंडेंना यावेळेस मंत्रिपदाची शपथ घेताना सर्वात समोर का ठेवावं लागलं किंवा विधान परिषदेवर आमदार असूनही पंकजा मुंडेंना मंत्री का करावं लागलं। खरं तर आपल्याला असं वाटत असेल की पंकजा मुंडेंना भाजपनं किंवा भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी मंत्री केलं, पण जो काही पंकजा मुंडेंची राजकीय महत्त्वाकांक्षा जी काही मागच्या 6 महिन्यात वाढली त्यात मनोज जरांगे पाटलांचं खूप मोलाचं योगदान आहे आणि हे मी फक्त बोलतच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये सिद्ध करून दाखवणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे छगन भुजबळ साहेब। छगन भुजबळ साहेब महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते आहेत, श्रेष्ठ नेते आहेत। 1991 पासून त्यांनी अनेक मंत्रिपद महाराष्ट्रात भूषवले। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री इथे राहिले। ऐन मंत्रिपदाची शपथ घ्यायची वेळ येते आणि यात छगन भुजबळांना कुठलंही मंत्रिपद दिलं जात नाही किंवा मंत्रिपदाची शपथ दिली जात नाही। मग नेमकं एवढ्या ताकदवान ज्येष्ठ छगन भुजबळांना ऐन मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या तोंडावर असा डच्चू नेमका का दिला जातो आणि छगन भुजबळांसोबत जे काही मागच्या 4-5 दिवसात महाराष्ट्रात घडलं त्यालाही मनोज जरांगे पाटीलच कुठेतरी जबाबदार आहेत किंवा त्यालाही मनोज जरांगे पाटलांचीच भूमिका कुठेतरी प्रभावित करते। हे मी फक्त बोलतच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये हेही मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे। खरं तर पंकजा मुंडेंचं मंत्री बनणं किंवा पंकजा मुंडेंना मंत्रिपद भेटणं आणि छगन भुजबळांना डच्चू भेटणं या दोन्हीही घटनांमागे कुठेतरी मनोज जरांगे पाटलांचा हात आहे किंवा मनोज जरांगे पाटलांचं काहीतरी योगदान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। पहिल्यांदा आले असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। आजच्यासाठी हे सगळं साईडला ठेवून सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची। ते म्हणजे पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासोबत मागच्या 6 महिन्यात जे काही घडलं किंवा आज जे काही घडतंय त्याला कुठेतरी मनोज जरांगे पाटलांचा हातभार आहे, ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे। सुरुवात करूयात पंकजा मुंडेंपासून। पंकजा मुंडेंचा संघर्ष सुरू झाला तो 2019 साली जेव्हा धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा विधानसभेत पराभव केला। त्यानंतर खरं तर महायुतीचं सरकार आलं होतं पण अनेक वेगवेगळे प्रकार महाराष्ट्रात घडले ते सगळ्यांना माहीत आहेत आणि त्या प्रकारामुळे भाजपला 2.5 वर्षात विरोधी पक्षात बसावं लागलं। तेव्हा भारतीय जनता पार्टी कुठेतरी पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करेल अशी अनेक लोकांना अपेक्षा होती, पण दुर्दैवानं त्या 2.5 वर्षात तसं काहीच घडलं नाही। त्यानंतर 2.5 वर्षांनी सत्ता परिवर्तन झालं, भाजप सत्तेत आलं। आता तेव्हा तरी पंकजा मुंडेंचं पुनर्वसन होईल अशी एक आशा होती, पण तेव्हाही पंकजा मुंडेंचा कुठंही विचार भाजप पक्षश्रेष्ठींनी केला नाही, हीच वास्तविकता आहे। त्यानंतर जे काही शिंदेंनी बंड केलं होतं 2022 मध्ये तेव्हा जे धनंजय मुंडे पंकजांच्या विरोधात 2019 साली लढले होते ते धनंजय मुंडे भाजपसोबत आले कारण अजित पवार गटात ते आहेत आणि त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे नुकतेच झालेल्या 2024च्या निवडणुकीत परळीतून धनंजय मुंडेंना तिकीट भेटणार। खासदार प्रीतम मुंडे आहेत, मग नेमकं पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार तर होणार कसं अशा प्रकारचे प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाले।
अशातच लोकसभेची निवडणूक आली आणि भाजपचा जो काही अंतर्गत सर्वे असतो त्या सर्वेनुसार प्रीतम मुंडे बीडमधून पराभूत होणार असं भाजपला किंवा भाजपच्या पक्षश्रेष्ठींना कळालं आणि तेव्हा पंकजा मुंडेंनी बीडमधून निवडणूक लढवावी अशी एक नवीन मागणी त्या ठिकाणी भाजप पक्षश्रेष्ठींनी पंकजा मुंडेंकडे केली आणि त्या संपूर्ण गोष्टींचा मान ठेवून पंकजा मुंडेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं। पंकजा मुंडे जेव्हा लोकसभा निवडणूक लढवत होत्या तेव्हा मनोज जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंना पहिली आणि सगळ्यात मोठी मदत केली पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी। कारण मनोज जरांगे पाटलांनी बीड जिल्ह्यात मराठा ओबीसी वादाची ठिणगी इतक्या जोरात पेटवली की पंकजा मुंडे त्याच ठिणगीचा शिकार बनल्या आणि निसटत्या फरकानं पंकजा मुंडेंचा निवडणुकीत पराभव झाला। आता पंकजा मुंडेंचा पराभव जरी बीड जिल्ह्यात झाला असला तरी पंकजा मुंडेंना कुठेतरी जातीमुळे हरवल्या गेलं असा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात गेला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज कुठेतरी एकजुटीनं पंकजा मुंडेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू लागला। त्यामुळे पंकजा मुंडेंना एक ताकद भेटली आणि मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेत पंकजा मुंडेंना केलेल्या तीव्र विरोधामुळे कुठेतरी पंकजा मुंडेंना त्याचा फायदाच झाला आणि लोकांची एक भावनिक साथ त्या ठिकाणी पंकजा मुंडेंना मिळाली। दुसरी गोष्ट जेव्हा पंकजा मुंडेंना मनोज जरांगे पाटलांचा खूप फायदा झाला ती म्हणजे दसरा मेळाव्याची। खरं तर बीड जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा झाला आणि त्याच दसरा मेळाव्याच्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी परत एकदा त्याच बीड जिल्ह्यात आपणही दसरा मेळावा घेणार आहोत असं जाहीर केलं आणि त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांची जी काही संख्या होती ती परत एकदा एकजुटीनं पंकजा मुंडेंच्या पाठीमागे उभी राहिली आणि त्या दसरा मेळाव्यात जरी मनोज जरांगे पाटलांच्या सभेला पंकजा मुंडेंच्या सभेपेक्षा जास्त लोक आले असले तरी पंकजा मुंडेंच्या सभेला जी गर्दी झाली होती त्या गर्दीमुळे जर मनोज जरांगे पाटलांना कुणीतरी स्पर्धक म्हणून सध्या राजकारणात टिकू शकतो तर त्या पंकजा मुंडे आहेत हे सिद्ध केलं आणि त्यामुळे कुठेतरी पंकजा मुंडेंचं राजकीय वजन वाढलं आणि त्याचाही फायदा कुठेतरी पंकजा मुंडेंनाच झाला आणि त्यामुळेच पंकजा मुंडेंना विधान परिषद तर मिळालीच होतं पण या दसरा मेळाव्यामुळे पंकजा मुंडेंना महायुतीनं एक विधानसभा निवडणुकीसाठी एक आपला स्टार प्रचारक म्हणून बाहेर आणलं आणि पंकजा मुंडेंच्या हाती अनेक मतदारसंघांची धुरा दिली। त्यानंतर विधान परिषदेतही स्टार प्रचारक म्हणून पंकजा मुंडेंनी जवळजवळ 35 ते 40 सभा घेतल्या आणि त्या 35 ते 40 पैकी 30 ते 35 उमेदवार निवडूनही आणले असा एक मेसेज सध्या समाजामध्ये आहे आणि त्यामुळे पंकजा मुंडेंची एक राजकीय महत्त्वाकांक्षा कुठेतरी वाढली। खरं तर मनोज जरांगे पाटलांमुळे कुठेतरी मराठा समाज भारतीय जनता पार्टीपासून दूर जातोय त्यामुळे कमीत कमी ओबीसी समाज तरी आपल्या बाजूने असावा अशी एक समज भाजपमध्ये होती किंवा भाजप पक्षश्रेष्ठींमध्ये होती आणि त्यामुळे पंकजा मुंडे हाच एक चांगला पर्याय आहे कारण एक भावनिक साथ सध्या लोकांची पंकजा मुंडे सोबत आहे आणि त्यामुळेच भाजप पक्षश्रेष्ठींनी पंकजा मुंडेंना ताकद दिली आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर जेव्हा आता महाराष्ट्रात भाजपचं आणि महायुतीचं सरकार आलं त्यांना मोठं संख्याबळ मिळालं तेव्हा भाजप पक्षश्रेष्ठीसाठी पंकजा मुंडेंना मंत्रिपद देणं ही त्यांची एक प्रकारची मजबुरीच होती कारण पंकजा मुंडेंच्या नावावर मागच्या 6 महिन्यात त्यांनी अनेक लोकांची मनं जिंकली होती। त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेत पंकजा मुंडेंना केलेला विरोध आणि पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याच्या दिवशी स्वतः घेतलेला दसरा मेळावा या दोन गोष्टींचा पंकजा मुंडेंना राजकीय आयुष्यात खूप फायदा झाला आणि त्यातच कुठेतरी त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलं की पंकजा मुंडेंना जे काही यश सध्या मिळाले त्यात मनोज जरांगे पाटलांचा खूप मोलाचा वाटा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे छगन भुजबळ साहेबांची। मी सुरुवातीला सांगितलं छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, एक चांगला राजकीय अनुभव त्यांच्या मागे आहे। आता नेमकं ऐन मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या वेळी छगन भुजबळांचा पत्ता अजित पवारांनी कट का केला तर त्याची दोन महत्त्वाची कारणं असू शकतात। पहिला म्हणजे मराठा समाजाचा छगन भुजबळांबद्दल असलेला मोठा रोष। छगन भुजबळ जरी विधानसभेच्या निवडणुकीत जिंकले असले तरी मनोज जरांगे पाटलांना डायरेक्ट समोरासमोर जाऊन छगन भुजबळांनी जो विरोध केला तो मराठा समाजातील अनेक लोकांना आवडला नाही आणि त्यामुळे अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्रिपद न देऊन कुठेतरी मराठा समाजाला खुश केल्याचा एक मेसेज सध्या समाजामध्ये आहे आणि तोच प्रयत्न अजित पवारांनी केला असावा अशी शक्यता आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या पक्षामध्ये जवळजवळ 41च्या आसपास आमदार आहेत, त्यामुळे जर छगन भुजबळांनी समोर जाऊन काही वेगळी भूमिका जरी घेतली तरी त्याचा आपल्या पक्षाला जास्त फरक पडणार नाही असा अजित पवारांनी विचार केला असावा। दुसरी गोष्ट म्हणजे छगन भुजबळांचं वाढतं वय। अजित पवारांना याची शाश्वती होती की भुजबळ आता काही
खूप मोठा वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत जर आपण त्यांना मंत्रिपद दिलं नाही तरी. आणि त्यामुळं भुजबळांना मंत्रिपद न देऊन कुठेतरी मराठा समाजाला खुश केलं आणि भुजबळांच्या वाढत्या वयामुळं ओबीसीवर त्याचा जास्त परिणाम पडणार नाही, अशा दोनही गोष्टी साध्य करण्यासाठीच कदाचित अजित पवारांनी भुजबळांना नाकारलं. आणि या संपूर्ण प्रकरणात मनोज जरांगे पाटलांचा खूप मोठा हात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण जे भुजबळ मंत्रिपदाचे सगळ्यात मोठे हक्कदार होते त्यांना जर आज बाहेर बसावं लागते तर यात मनोज जरांगे पाटील हेच कारण आहेत, ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. तर हा होता एक संपूर्ण आढावा की कशा प्रकारे पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर जो काही परिणाम मागच्या 6 महिन्यात पडला त्यात मनोज जरांगे पाटलांचा कसा हात होता. मनोज जरांगे पाटलांचा पंकजा मुंडेंना नक्कीच फायदा झाला, पण तेवढंच छगन भुजबळांना त्याचं नुकसानही झालं. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतंय? मनोज जरांगे पाटलांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या त्याचा खरंच पंकजा मुंडेंना फायदा झालाय का? छगन भुजबळांचा पत्ता नेमका का कट केला? याबद्दल तुमचं जे काही मत असेल ते मनमोकळेपणानं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल. आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूयात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.